डिंकाचा एक असा प्रकारही आहे जो उन्हाळ्यात खाल्ला जातो, कारण यामुळे शरीरात हायड्रेशन व थंडावा निर्माण करण्यास मदत होते. शरीराला नैसर्गिकरित्या थंड करणारा उल्लेखनीय घटक म्हणजे गोंद कतिरा. कतिरा डिंकापासनं बनवलं गेलेलं पेय प्यायल्याने आपल्याला उष्णतेत फायद्याचं ठरतं. मित्रांनो, डिंक म्हटला की उष्णता निर्माण करण्याचा पदार्थ अशी त्याची ओळख आहे, परंतु डिंकामध्ये देखील अनेक प्रकार असतात ज्याचा शरीराकरिता वेगवेगळा उपयोग होतो. तसाच एक डिंक म्हणजे कतिरा डिंक. गोंद कटिरा हा पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा अतिशय फायदेशीर डिंक आहे. कटिरा झाडातून बाहेर येणारा डिंक सुकल्यानंतर गोंद कतिरा तयार होतो. या झाडाला कांडोळ, ट्रॅगॅन्थम गम या नावाने देखील ओळखलं जातं. हे जेली सारखं संयुग आहे ज्याला कोणताही गंध व चव नसते. ते पांढरे किंवा फिकट पिवळे क्रिस्टल्स असतात आणि पाण्यात टाकल्यावर ते विरघळतात आणि मऊ जेलीचे अर्थात सॉफ्ट जेली सारखं रूप धारण करतात. हे डिंक नैसर्गिकरित्या क्रिस्टल्सच्या स्वरूपात दिसतं, जे पाण्यात मिसळल्यावर फुगतं. ह्याच्या नैसर्गिक शीतलकामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहतं आणि आरोग्याच्या अनेक विकृती दूर होतात. मित्रांनो, एका वाटीत 1 चमचा गोंद कतिरा याला 1 ग्लास पाण्यात कमीत कमी 4 ते 5 तास भिजत ठेवा. यामुळे ते चांगलं फुगतं. फुगल्यावर त्याला एका ग्लासामध्ये घ्या. त्यात थोडासा लिंबाचा रस, काळं मीठ आणि भाजलेले जिरे पावडर घाला. नंतर त्यात पाणी घाला आणि ते प्या. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून ते मिल्कशेक, ताक किंवा कस्टर्ड सारख्या थंड पेयांमध्ये देखील घातलं जातं. गोंद कतिराला स्वतःची काही चव नसल्याने ते घातलेल्या पदार्थांमध्ये चांगलं मिश्रित होतं. गोंद कतिराचा वापर हजारो वर्षांपासून पारंपरिक औषधी आणि पाककृतींमध्ये केला जातो. उन्हाळ्यात गोंद कतिरा खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याच्या सर्वात महत्वाच्या गुणांपैकी एक म्हणजे पाणी शोषून घेण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता. म्हणूनच ते उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतं. या व्यतिरिक्त ते शरीराला डिहायड्रेशन आणि उष्माघातापासून वाचवण्यास देखील मदत करतं. या डिंकाचं सेवन केल्याने तुम्ही जास्त वेळ हायड्रेटेड राहता. हे मुख्यतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना खूप घाम येतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तसंच एखाद्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास तो विषय कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.